नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या 2 in 1 या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे माझे लाच लुचपत निर्मूलन. पंडितरावाला एक साधं काम कर असं सांगायची सोयच नाहीये मुळी. मुलखाचा वेंधळा आणि बावळट. एक काम करायला जायचं आणि 7 प्रश्न निर्माण करून ठेवायचे ही त्याची अक्कल. केव्हा तरी एखादं तत्व सांगितलं की प्रत्येक प्रसंगी हा त्यावर हुकूम वागणार. स्वतःचं डोकं म्हणून वापरायला तयार नाही गडी. गाढव कुठचा. बाळूकाकांच्या घरात छाती पुढे करून मी शिरणार तोच त्यांच्या तोंडचे माझ्या डोक्याबाबत प्रामाणिक मत व्यक्त करणारे उद्गार माझ्या कानावर पडले. मी थबकलो. आनंदानं फुलून गेलेला माझा चेहरा साफ पडला. आजच्या दिवशी मी बाळूकाकांच्या तत्वानुसार कसा शहाणपणानं वागलो याचं समग्र वर्णन माझा घसा बसेपर्यंत आणि बाळूकाकांचे कान किटेपर्यंत करायचं या विचारानं कुठल्या उत्साहानं मी त्यांच्याकडे चाललो होतो. आणि माझ्या मागे बाळूकाकांनी माझी कोणत्या शब्दात संभावना चालवली होती. त्या ढळढळीत अन्यायाला काही तोड आहे का. मी आपला आल्या पावली मागे अडलो. घरी आलो, आराम खुर्चीत पडून राहिलो. वैतागलो होतो. सगळ्या जगावर वैतागलो होतो मी. सर्वांगाला राग फासावी आणि सरळ हिमालयाचा रस्ता धरावा असा विचार आला माझ्या डोक्यात. पण पावसाळा सुरू झाल्याबरोबर अडगळीतून काढलेल्या गंबुटातून निघालेल्या झुरळांना झटकावं त्याप्रमाणे तो विचार मी झटकून टाकला. कारण आमच्या घरी गॅस असल्यामुळे राख ही दुर्मिळ बाब आहे. एका गोष्टीचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं. स्वतःची कामं बाजूला सारून दुसऱ्याची कामं करावी. एखाद्या गोष्टीत स्वतःचा डोकं चालत नसेल तर दुसऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे वागावं हा माझा नेहमीचा खाके आहे. पण मग त्याची फलश्रुती काय. साधी शाबासकी सोडाव पण आमच्या मागे आमची थट्टा, आमची बेआबरू. प्रिय वाचको, माझ्यावरील अनेक विधानांचा तुम्हाला काहीही उलगडा झालेला नाहीये, खरंय का नाही. पण अगोदर माझ्या 1-2 प्रश्नांची उत्तरं द्या बरं. 2 महिन्यांच्या मागे आमचे विसू मामा गोव्याहून मुंबईला आले. त्यावेळी स्टेशनवर काय घडलं हे ठाऊक आहे का तुम्हाला. त्या प्रसंगी मी कसं वागायला हवं होतं याबद्दल बाळूकाकांनी जे वक्तव्य केलं होतं ते कानावरनं गेलंय का तुमच्या. आजच्या दिवशी मी बाळूकाकांचं कोणतं काम केलं आणि त्यांनी सांगितलेलं तत्व कसं आचरणात आणलं हे माहिती आहे का तुम्हाला. नाही माहिती. म्हणजे मग सुरुवातीपासून सगळं सांगायला पाहिजे काय घडलं ते. सांगतो. विसू मामा स्टार्टेड अटेंड दादर स्टेशन अशा मजकुराची तार बरोबर 2 महिन्यामागे एका प्रातःकाळी माझ्या घरी येऊन थडकली. ताबडतोब अकस्मात निर्माण झालेल्या कामामुळे हापिसला येता येत नाही असा दुःख मिश्रित निरोप आमच्या शेजारच्या बाळू काकांकडनं म्या कर्तव्यनिष्ठ कारकुंड्यानं हेड क्लार्कला पाठवून दिला. आणि तसाच दादर स्टेशनच्या क्रमांक 4च्या फलाटावर येऊन उभा राहिलो. रितसर गाडी आली. नेहमीप्रमाणे फलाटावर उतारूनची त्यांना घ्यायला आलेल्या मंडळींची, फालतू लोकांची, हमालांची ही गर्दी उसळली. त्या गर्दीत आमचे विसू मामा दिसतात का कुठे म्हणून माझ्या डोळ्यातली बुबुळं मी चहूकडे भिरभरावायला लागलो. आणि एकदम आमचे विसू मामा दिसले मला. नाही म्हणजे त्यांचा चेहरा वगैरे काही दिसला नाही. त्या तोब्बा गर्दीत 12 वर्षापूर्वी माझ्या मुंजीत शिवलेल्या त्यांच्या जांभळ्या वुलन कोटाची ओळख मला तात्काळ पटली. विसूमामांच्या त्या जांभळ्या कोटाचं मनोमन कौतुक करत मी गर्दीतले धक्के टाळत हमालांच्या डोक्यावरच्या मोठ्या थोरल्या पेट्यांचे कपाळमोक्ष करायला समर्थ असलेले तीक्ष्ण कोपरे चुकवत लगबगीनं पुढे झालो आणि त्यांच्या कोटाची बाही धरली. पंड्या, आलास रे तू. मला वाटलं होतं येतोय का नाही हा वेंधळा. 4-5 वर्षांनंतरच्या पहिल्याच भेटीत त्यांनी मला वेंधळा म्हटल्यानं माझ्या मनाला माफक वेदना झाल्या. चला सामान बिमान आहे का बरोबर. मी ओरडलो त्यांच्यावर. अरे सामान आहे का म्हणजे काय, ते बाजूला आहे त्याला सामानच म्हणतात ना. माझ्या अज्ञानाची कीव करत त्यांनी अंगुली निर्देश करून गोव्याहून मुंबईला आणलेल्या सामानाच्या ढिगाकडे माझं लक्ष वेधलं. सामानाच्या ढिगाकडे आशाळभूत नजरेनं पाहत उभ्या असलेल्या तिथल्याच एका हमालाला मी हाक मारली.
माझ्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं करून पुन्हा सामानाच्या ढिगाऱ्याकडे टक लावून बघत गंभीर सुरात हमाल म्हणाला, स्टेशनच्या बाहेर काढायला 4 रुपये पडतील साहेब. अरे 4 रुपये काय घेऊन बसलास? 8 रुपये दिल आमचा पांड्या तुला. चल काढ बघू एकदा बाहेर आम्हाला या गचडीतनं. आपला भाचा हा कोणी टाटा बिर्लाच्या पंक्तीत बसणारा आसामी असल्याच्या थाटात मामाने हमालाची मागणी सँक्शन करून टाकली. पडत्या फळाची आज्ञा शिरसा वंद्य मानून त्या कामसू हमालानं लगेच एक गाडी आणली. त्यावर सामानाचा ढीग रचला आणि गर्दीत आम्ही फलाटाच्या बाहेर जायच्या दिशेला चालायला लागलो. तिकीट प्लीज. विसू मामाला आडवत टीसीनं माझ्याकडं तिकीट मागितलं. माझ्या छातीत धस्स झालं. गोव्यातल्या गोव्यात आपल्या अनेक टीसी ओळखीचे आहेत म्हणून रेल्वेनं विसू मामा बिगर तिकीट हिंडत असतात हे मला ऐकून माहिती होतं. मुंबईला येताना त्यांनी नेहमीच्या खाक्यानुसार तिकीट घेतलं नाही का काय या विचारानं माझा चेहरा कावरा वावरा दिसायला लागला. पण एवढ्यात तिकीट घेतलंय हो पांड्या. मी दादाला म्हटलं होतं रे तिकीट बिकीट कशाला म्हणून, पण त्याचा हट्टच पाडला. असं म्हणून माझ्या कानाशी लागत विसुमामाने हलकेच विचारलं, मुंबईत आजूबाजूला खिसे कापू असतात म्हणे, हे खरं आहे का रे? तिकीट टीसीच्या हवाली करायचं सोडून ही भलतीच चौकशी या म्हाताऱ्यानं का चालवली आहे माझ्या काही ध्यानात येणार. तुम्ही तिकीट दाखवा ना विसुमामा. मी आपला चेहरा हसतमुख ठेवला. दाखवतो रे. असं म्हणत त्यांनी आपल्या जांभळ्या कोटाच्या कॉलर पासूनची बटणं सोडवून कोट अंगातनं काढून माझ्या हातात ठेवला. त्यानंतर 10 ठिकाणी उसवलेलं स्वेटर काढलं. लांब हाताचा शर्ट नुसताच वरती केला आणि आतल्या बंडीच्या खिशात ठेवलेली पुरचुंडी काढायला मला सांगितलं. पुरचुंडी उघडून मी तिकीट दिलं. लगेच आजूबाजूला संशयित दृष्टीनं बघत मामांनी पुरचुंडी बंद केली, पुन्हा बंडीच्या खिशात टाकली. शर्ट खाली सोडला, स्वेटर चढवला, त्यावर कोट घातला आणि बटणं वगैरे लावून झाल्यावर ते म्हणाले, दिलंच तिकीट, चल आता लवकर घरी. अरे काल गाडीत चढताना जेवलो होतो तेवढा, मध्ये काही खाल्लं बिल्लं नाहीये. अरे मामा हे सामान किस काय? टीसीनं राष्ट्रभाषेत विचारलेला प्रश्न ऐकून मामा बराच वेळ त्याच्या थोबाडाकडे बघत राहिले. आम्हाला सामान आहे क्यू? कधी कधी मी देखील हिंदी सिनेमातल्या नायकासारखा सफाईदार हिंदी बोलू शकतो. तो फिर लगेज का रिसीट देखाव ना. टीसीच्या नव्या प्रश्नानं माझ्या पोटात खड्डाच पडला. केवळ नाईलाजानं प्रवासाचं तिकीट घेणाऱ्या आमच्या विसू मामांनी बरोबर आणलेल्या सामानाचं वजन करून त्याचे पैसे वगैरे भरून रितसर पावती केली असणार हे असंभवनीय होतं. तसं त्यांनी केलं असतं तर जगातल्या 7 आश्चर्यात आणखीन एका आश्चर्याची भर पडली असती. त्याबद्दल फालतू विचारपूस न करता मी पावती वगैरे नसल्याचं सांगून मोकळा झालो. लगेच टीसीनं आपलं पावती पुस्तक प्रेमानं कुरवाळत नजरेनंच हमालाला वजनाच्या काट्याकडे सामानाची गाडी न्यायचा हुकूम सोडला. भराभरा सामान काट्यावर चढवलं गेलं. लहान सहान पिशव्या, गोव्याचे रसाळ फणस सुद्धा काट्यावर चढवलेले बघून मी विनोद करण्याच्या हेतूनं मामांना म्हटलं, मामा सामानाबरोबर तुम्ही चढा की काट्यावर. माझ्या विनोदाला गंभीर चेहऱ्यानं संमती दर्शवून विसुमामांनी काट्यावर उडी मारली. तो वजनाचा दर्शक घर्र दिशेने फिरला ना. टीसी रागानं लाल होत म्हणाला, देखो यहां जोक नाही चलेगा मिस्टर, नीचे उतरो. त्यांनी लगेच मशीनवरचा आकडा पाहिला आणि आपल्या पावती पुस्तकातलं कोष्टक मनातल्या मनात अभ्यासून माझ्याकडे पाहतो म्हणाला, चलो निकालो 20 रुपये. 20 रुपये? माझ्या डोळ्यापुढे काळोखच पसरला. तुम लोगों को जोक करने को मांगता ना, भरो पैसा भरो. म्हणजे रेल्वेच्या आवारात विनोदाला सुद्धा पैसे पडतात का काय? मी आपला निरागसपणे प्रश्न केला. ज्यादा वटवट मत कर, 20 रुपये भरो. कपाळावरचा घाम पुशीत मी खिशातलं पाकिट काढलं. 14 रुपये अधिक थोडीशी चिल्लर होती. मुंबईच्या खिसे कापूंची आस्थेनं चौकशी करणाऱ्या विसुमामांच्या बंडीच्या खिशात ठेवलेल्या पुरचुंडीत नुकतेच दिलेले 19 रुपयांचं गोवा मुंबई तिकीट वजा जाता 1-2 रुपयांची तरी मोड असेल का नाही ही मला शंका होती. आता त्या बिकट प्रसंगी काय करावं मला काही कळेना. इतक्यात आणखीन 2 टीसी आले. मला बाजूला घेऊन गेले. भारताच्या परकीय चलनाच्या टंचाईवर अर्थमंत्री आणि इतर मंत्री यांच्यात झालेल्या चर्चेच्या थाटात माझ्या पाकिटातल्या तुटपुंज्या रकमेवर टीसी लोकांनी माझ्याबरोबर गंभीर चर्चा केली.
त्यातून निघालेल्या एकंदरीत निष्कर्षाचा सारांश असा होता की वजन न करता भरमसाठ सामान आणून रेल्वेला फसवणं हे काही माझ्यासारख्या सज्जन माणसाकडनं अपेक्षित नाही. आता माणूस म्हटला की कळत नकळत चूक ही घडायची. त्याबद्दल रेल्वेच्या कायद्याप्रमाणे मी 20 रुपये भरायला हवे होते. मी विनोद केला म्हणून काही बिघडलेलं नव्हतं. पण खिशात 20 रुपये नाहीत अशा बिकट परिस्थितीत मी विनोद करायला नको होता. या परिस्थितीतून सुवर्ण मध्य साधायचा झाला तर मी टीसीला 10 रुपये द्यायला हवेत आणि सामान घेऊन शहाण्या माणसापर्यंत घरी जायला पाहिजे. शेवटी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 10 रुपयांची एक नोट मी टीसीच्या हातात कोंबली आणि पुन्हा कपाळावरचा घाम पुशीत वेसू मामा सकड घराकडे निघालो. घरी आल्यावर स्टेशनवर घडलेला प्रकार मी जेव्हा बाळू काकांना सांगितला तेव्हा त्यांनी मला सरळ वेड्यात काढलं. अरे हे स्टेशनवरचे टीसी 1 नंबरचे खिसे कापू असतात. बघितला तुझ्या चेहऱ्यावरचा बावलट भाव आणि कापला तुला त्यांनी 10 रुपयाला. आता हे मी सुद्धा सांगतोय याला मागापासनं. विसू मामाशिवाय हे वाक्य दुसऱ्या कुणा महाभागाचं असू शकेल? अरे शिवाय सध्या आपल्या सरकारनं लाचलुचपती विरुद्ध जो शड्डू ठोकलाय त्या परिस्थितीत पंडितराव असल्या राष्ट्रघातकी कृत्यांची बिलकुल अपेक्षा नाही. पण आता पण नाही आणि विण नाही. पण नाही आणि विण नाही. लक्षात घे, लाच खाणारे अधिकारी दोषी ठरतात हे जितकं खरंय ना तितकंच लाच देणारे सुद्धा दोषी असतात हे सत्य आहे बरं का. लाच खाणाऱ्यांना शिक्षा कोणती असते माहिती आहे का तुला? लाच खाणाऱ्याला 100 फटके आणि तो देणाऱ्याला 200 फटके. रामशास्त्री बाण्यानं बाळू काकांनी शिक्षा सुनावली. त्यानंतर बाळू काकांनी मला जे सुनावलं त्याचा थोडक्यात अर्थ असा होता की रेल्वेचे टीसी 1 नंबरचे बदमाश असतात. वजनाच्या काट्यात हातचालाखी करून प्रवाशाला लुबाडणं एवढ्याच कामासाठी हे लोक रेल्वेकडनं पगार घेत असतात. अशा लोकांना लाच देऊन त्यांच्या लाचखाऊ वृत्तीला उत्तेजन देणं हे माझ्यासारख्या स्वतंत्र भारताच्या नागरिकाला खचितच लांछनास्पद ठरणारं कृत्य आहे. माझ्यासारख्या समाजद्रोह्यांना 500 फटकेची शिक्षा योग्य आहे. यापुढे अशा रीतीचं समाजघातकी कार्य माझ्या हातून घडता कामा नये. खिशाला जबरदस्त चटका बसला तरी मी लाच म्हणून देता कामा नये. त्यासाठी मी डोकं वापरलं पाहिजे आणि लाचलुचपत निर्मूलनाला हातभार लावला पाहिजे इत्यादी इत्यादी. तेव्हापासून तुम्हाला सांगतो मी कानाला खडा लावून टाकला. लाचलुचपत निर्मूलनासारख्या योजनेत खीळ पडता कामा नये म्हणून मी डोळ्यात तेल घालून सावध रीतीनं वावरायला लागलो. या बाबतीत बाळू काकांना मी गुरुस्थानी पूजिलं. लाच दिली तर फायदा होणार आहे आणि लाच न देता सत्याला धरून वर्तन केलं तर मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. अशा तऱ्हेचा एखादा प्रसंग आपल्यावर यावा म्हणून मी दयाघन ईश्वराजवळ प्रार्थना करायला लागलो. आणि सांगायला आनंद वाटतोय की दाखवलेला नवा मार्ग अवलंबण्याचा चान्स मला ईश्वरानं प्राप्त करून दिला बरं. या प्रसंगी लाचलुचपत निर्मूलनात मोठ्या धैर्यानं आणि शहाणपणानं मी भाग घेतला. म्हणजे त्याचं काय झालं, बाळू काकांच्या सौभाग्यवती घारू काकू आपल्या माहेराहून मुंबईला येणार होत्या. अकस्मात झालेल्या हेडक्लार्कच्या अवकृपेमुळे बाळू काकांच्या टेबलावर फायलीचा ढिगारा येऊन पडला आणि त्या उपासण्याच्या कामात तो मग्न झाल्यामुळे त्यांना आपल्या सौभाग्यवतीला स्टेशनवर उतरवून घेण्याच्या महत्वाच्या कामी आस्मादिकांची नेमणूक करायला लागली. डब्यासमोरून मी 2दा चक्कर मारली. सौ घारू काकूंचा पत्ताच नाही. येण्यासंबंधीचा भेद बहुतेक रद्द केला असेल या विचारानं मी पुढे जाणार तोच मेघाच्या गडगडाटाप्रमाणे आवाज कानी पडला. कोण? पंडितराव का? आणि हे कुठे आहे? नाही ते आले नाहीत, तुम्ही खाली तर उतरा. काय झालंय, बाळू काकांना चिकार काम आहे ऑफिसात. फालतू कामासाठी वेळ नाही म्हणे त्यांना. म्हणजे काय? 2 महिन्यानंतर येते मी. स्टेशनवर येऊन मला उतरून घ्यायचं हे काय फालतू काम आहे? आणि तुम्हाला 12 वेळ आहे असली फालतू कामं करायला? एकाच ओव्हरमध्ये यॉर्कर, बंपर आणि बीमर टाकणाऱ्या गोलंदाजाप्रमाणे एका दमात सौभाग्यवती घारू काकींनी 3 प्रश्न टाकले. काकू उतरा की आता. हमाल आज जाऊन सामान काढ रे. मी त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आणि हमालाला हुकूम सोडला. काय काकू बरंच सामान दिसतंय. माहेराहून सासरी येते म्हटलं मी. हात हलवत यायला सासरहून माहेरी नाही आलेले. पण ते लगेच वजन वगैरे करून पाहिलं ना काकू? हो, रामभाऊने केलाय बरं तो उपद्व्याप.
ही घे लगेचची पावती आणि हे माझं तिकीट. तिकीट आणि पावती टीसीच्या हातात देऊन गेटच्या बाहेर पडणार तोच, काय झालं हो, एवढ्या सामानाचं वजन फक्त 30 किलो, चले आम्हाला काट्यावर चढव, वजन बघ जास्त असलं पाहिजे, असं म्हणत टीसीने आम्हाला अडवलं. लगेच सामान काट्यावर चढवलं गेलं. मी माझा जुना विनोद करायचा मोह आवरला, गप्प उभा राहिलो. हे बघा 50 किलो वजन भरतोय. मशीनवरचा आकडा निरखून बघत टीसी म्हणाला, अहो पण वजन केलंय ना गाडीत चढलेल्या स्टेशनवर. याचा अर्थ असा की सगळं सामान तुम्ही काट्यावर चढवलेलं नव्हतं. म्हणजे काय? म्हणजे एवढंच की फक्त 30 किलो वजनाचं सामान तुम्ही काट्यावर चढवलं. 25 किलोची सवलत रेल्वेकडून मिळाल्यामुळे तुम्ही फक्त 5 किलोचे पैसे भरलेत आणि ही पावती घेऊन आलाय. आपल्या विषयाची मुद्देसूद मांडणी करत टीसीनं आम्हाला झालेल्या प्रकाराची पूर्ण माहिती दिली. मग आता बघा, अशा तऱ्हेचा गुन्हा घडला असेल तर एका तिकिटाला जी 25 किलो वजनाची सवलत रेल्वे जाते ती रद्द केली पाहिजे असा नियम आहे. त्या नियमानुसार आता तुम्हाला 50 किलोचे पैसे भरावे लागतील. 50 किलोचे किती रुपये? सांगतो, 1 मिनिट थांबा. प्रेमळ सुरात टीसी म्हणाले आणि मग बराच वेळ मनातल्या मनात हिशोब करून त्यांनी जो आकडा सांगितला तो ऐकून मी मागच्या मागे कोसळलो. 3-4 टीसी लोकांनी मला सावरून धरलं. आमची चर्चा पुन्हा सुरू झाली. 2 महिन्यांमागे विसुमामा लगेज पावती प्रकरणी मला जी माहिती पुरवण्यात आली होती तीच माहिती एका अक्षराचा सुद्धा फरक न करता मला देण्यात आली. 35 रुपये देऊन पावती घेण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा 15 रुपये देऊन प्रकरण मिटवा हा धूर्तपणा मी साधला पाहिजे असं सर्वानुमते ठरलं. मी मनातल्या मनात बाळू काकांच्या नावाचं स्मरण केलं आणि ताडकन म्हणालो, अरे 35 रुपये गेले तरी 72 तत्व सोडणार नाही. 15 रुपयापैकी एक छादाम नाही मिळणार तुम्हाला. मग काय 35 रुपये भरतोय? आश्चर्यानं थक्क झाल्यासारखा चेहरा करत प्रत्येकानं प्रश्न केला. अरे 35 काय 3500 रुपये जरी द्यावे लागले ना तरी तत्वापासून तसुभर लांब होणार नाही मी. आपल्या डोक्यामागे गौतम बुद्ध, श्रीकृष्ण इत्यादी मंडळींच्या डोक्यामागे चित्रात दाखवतात ना तशा प्रकारचं तेजोवलय वगैरे फिरत असल्याचं आम्हाला भास व्हायला लागला. ताड पावलं टाकत मी सौ घारू काकूकडे गेलो. काकू 35 रुपये द्या. अहो पण का? ते लोक काय म्हणताय ते नंतर सांगतो, तुम्ही आधी पैसे द्या. काकूंनी आपल्या मण्याच्या पर्समधनं नोटा काढल्या. टीसीच्या नाकाजवळ 10च्या 3 आणि 5ची 1 अशा 35 रुपयाच्या नोटा मी दिल्या आणि त्याच्यावर खेकसलो, पावती फाडा अगोदर. आणि मग दुसऱ्या क्षणी काकूंच्या बरोबर मी बाहेर पडलो. पंडितराव, ते टीसी काय म्हणत होते हो मागाशी? काय म्हणणार दुसरे, शेण खायला पाहिजे म्हणत होते. म्हणजे पैसे मागत होता का काय चांडा? मग 15 रुपये दे म्हणाले प्रकरण मिटवायला. किती रुपये? इंगळीत डसल्यासारख्या काकू किंचाळल्या. 15 रुपये हो. तुम्ही तर माझ्याकडनं 35 रुपये घेतले. मग त्यांना धडा शिकवला. पैसे खायला पाहिजेत काय त्यांना? अरे वा, म्हणजे जे काम 15 रुपयात झालं असतं तिथे 35 देऊन बसलात तुम्ही. बघा, प्रश्न रुपयांचा नाही तत्वाचा होता. पावती घेतली ना मी. त्या पावती काय फ्रेम करून कपाळावर लावू का? काकू कडाडल्या. तरी मी यांना पत्रात लिहिलं होतं की यदा कदाचित तुम्हाला नाही जमलं स्टेशनवर यायला तर पंडितरावाच्या शिवाय दुसऱ्या कोणालाही पाठवा म्हणून, कारण पंडितराव भानगड करून ठेवतात. बजावलं होतं मी त्यांना. बघा काकू, मी काय भानगड केलेलं नाहीये. मी सत्यानं वागलोय. बाळू काकांच्या तत्वानं मी वागलोय. लाचलुचपत निर्मूलनाला मी हातभार लावलाय. कर्म माझं. कपाळावर हात मारून घेत काकू कारवादल्या. त्यानंतर घर येईपर्यंत काकू तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होत्या. त्यांना पोचून मी परतलो आणि संध्याकाळी बाळू काका घरात शिरले ते पाहिल्याबरोबर आज आपण लाचलुचपत निर्मूलनाला कसा हातभार लावला त्याचं इत्थंभूत रोमहर्षक वर्णन करावं म्हणून त्यांच्याकडे जाणार. तोच त्यांचे जे उद्गार माझ्या कानावर पडले ते गोष्टीच्या सुरुवातीला मी दिलेत. आता तुम्हीच सांगा श्रोते हो, हा काही न्याय झाला का? बाळू काकांना गुरु मानून त्यांच्या तत्वानुसार मी वागलो तरी सुद्धा त्यांनी माझ्या संबंधी संतापी उद्गार काढावेत. ते का बरं? आता यामागचं रहस्य आज 8 दिवस झाले तरी माझ्या लक्षात आलेलं नाहीये. तुमच्या लक्षात आला असेल श्रोते हो तर कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ कथेचा लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.